असतं रे? काय बोल 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 बोल. मॅरिनेज. अरे मग मटन मग आम्ही आता बदलापूरच्या जवळ आलो की तुला सांगतो मटन घेऊन जा ना, घेऊन ये फ्रीज मध्ये ठेव ना. अरे एवढं 5 किलो कुठे ठेवणार? 5 किलो कुठे मटन आहे? 2 किलो मटन, 4 किलो चिकन, 2 किलो मटन. किती किलो झालंय घरे? 3 किलो चिकन, 3 किलो चिकन, 2 किलो मटन. मग ते काय बोललो मी? तेच बोललो. आता आणि कोण कोण येणार आहे? ओ काका इथं दिपाली पार्क कुठे आहे? इथं आहे काय दिपाली पार्क? लोक मँचेस्टर युनायटेडचे वापरतात, आमचा महाराष्ट्र युनायटेड आहे. महाराष्ट्र युनायटेड. चला पोपटी मटन. नमस्कार मंडळी, आज आपण आलोय सावळे फार्मला पुन्हा एकदा आणि आता आपण इथे बनवणार पोपटी आणि मटन रस्सा आणि राईस. इकडे अन्वेष आहे. अन्वेष कांदा कापतोय, थोडी लाईट कमी असल्यामुळे माफी असावी. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. इकडे मित्र आले, एक डेव्हिची टीम आहे आपली. अन्वेष, श्रीनिवासचा फार्म आहे सावळे फार्म आणि आमचे बापा इकडे मांदेकर आणि कॅमेऱ्यामध्ये आहेत राहुल उताळे. तर आता आम्ही चालू करतोय पोपटी. 3 किलो चिकन घेतलंय, तर आपण आता यामध्ये टाकतोय आलं लसूण पेस्ट. आता आपण सगळं मॅरिनेशन करणार. अन्वेष टाक आपलं हळद. सगळे तर मसाले टाकतो, चिकन मसाले, चिकन 65 मसाला, मॅगी मसाला, जेवढे मार्केटमध्ये भेटले जातात. तर आम्ही रात्र झाले ॲप सगळे बसले बघा, कुठंच लाईट नाही, इथंच फक्त लाईट आहे आणि मस्त किड्याचा पण आवाज येते. आणि सगळे मसाले आता आम्ही ह्यामध्ये ॲड करणार. गरम मसाला सगळ्यात मस्त. आणि आमचे पप्पा आलेले आहेत सावंतवाडीहून खास 1 दिवसासाठी, केदार बांदेकर. आता ते सगळे तिखट बी सगळं मसाले टाकणार आणि मॅरिनेशन करून मला दाखवतो. तर इकडे मस्त की अन्वेष आता चिकन मस्त मॅरिनेट करतोय बघा. मॅरिनेशन काय होतं? काय असतं रे? काय बोल 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 बोल. मॅरिनेज. आपण हे मटणासाठी आम्ही चूल बनवतोय. चूल पेटले पटकन. तर म्हणजे आता आम्ही मटण बनवत आहे. मस्त टोप तापले. आता राहुल तेल टाकतोय. आता इथं मस्त रस्ता बनवतो. बरोबर आता मटण बॉईल करून घेणार. बस आता आम्ही तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही कांदा टाकणार. चुलीवरचा मटण रस्ता. तर मुली मला तेल टाकलंय बघा. त्याच्यामध्ये आम्ही 4 ते 5 कांदे बारीक करून मस्त येतात फ्राय करून घ्यायचे. तुम्ही जरा हे डोळे मिळतात आणि मध्ये मध्ये नुसता. आणि हे बिस्किटचं काम राहुल उचलायचं आहे. सिनियर ब्रांच तर म्हणजे बघा आपला कांदा मस्त गुलाबी होतोय. तर ह्याच्यामध्ये आता आम्ही मसाला टाकतोय. ह्याच्यामध्ये हळद, जिरा पावडर, थोडं घी पण टाकतोय, थोडं टेस्ट चांगली येईल. चवीनुसार मीठ ह्याला मधून बॉईल करून घेऊ आपण. आपण सगळे पाकिटातले मसाले आणलेत, घरून आणलेले नाहीत. सगळ्यात मसाले टाकतो आपण. हळद दिसते तुम्हाला आता. मस्त जिरा पावडर आणि आता आपण आलं लसूण पेस्ट टाकायची थोडीशी. आणि आता मंडळी ह्याच्यामध्ये आपण टाकतोय मटण. 2 किलो मटण आलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मस्त आता फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे मस्त वाफेवर ठेवलं आहे. आणि एकदा हलवून सगळं पाणी काढलं आपण आता. गरम पाणी केलं टाकायचं आणि मस्त बॉईल करून घ्यायचं. A few moments later. तर पुढे आजच मटका आणलाय, त्यामुळे आपली आपण आता बनानाची पानं टाकले. पानं म्हणजे केळी. भांबडीचं पहा. तर म्हणजे आपण एक लेअर आपण टाकलंय भांबडीचं पाळा आणि आपण टाकायचे शेंगा. तर मग अशी चिकन मॅरिनेट केलं होतं, त्यामध्ये 2-3 पाणी टाकले, तुझं आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचे. म्हणजे क्लिअर येतं आपल्याला. आता तुझ्या आता आपल्याला अंडी मधून अंडी टाकायचे म्हणजे फुटणार नाही.
पोपटी ठेवण्यासाठी आपल्याला खड्डा मारून घ्यायचा. फर्स्ट इयरचे आमचे कलाकार पहिले तलाठी पण पैशाला तलाठी झालेले आता त्या तहसीलदारसाठी प्रयत्न करतात. स्टार बॅट्समॅन स्टार बॉलर ऑफ बदलापूर. ओ आता आम्ही पोपटी लावतोय. 20-30 मिनिटांची पोपटी तयार होणार आहे. थोडा वेळ लागेल आपण. हा पाणी बसून अच्छा एमटी मटका आता आपण राईस लावलाय आणि राईस इथं बघा इथं मटण आपलं बॉईल करून रेडी झालेलं आहे. इथं मस्त बघा शिजलंय आणि ह्याचा थोडा रस्सा आपण या राईस मध्ये लावलाय म्हणजे पिवळा मटणाचा भात पण खायला भेटेल. ह्या त्याला बंद केलं शिजलं एकदम. 6 hours later. गुड मॉर्निंग मंडळी, कशा सगळे. तर मंडळी काल मी मस्त मटण रस्सा आणि पोपटी बनवली आणि आता आम्ही मस्त तलावाला आहे. बाजूलाच आमच्या तलाव आहे तिकडे आलो आहे आणि आता आम्ही चालू आहे नाश्ता करायला. मस्त वडापाव वडा उसळ बाकीची आमची मंडळी इकडे येते बघा चालत